शेतकऱ्यांचा माल ग्राहकांनी थेट खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशन सरसावले। ठाण्यात 400 शेतकऱ्यांसह नाम फाउंडेशन धान्य महोत्सव भरवणार आहे। ठाण्यात 2 ठिकाणी नाम फाउंडेशन आणि कोकण विकास प्रतिष्ठान आंबा महोत्सवासोबत धान्य महोत्सव सुरू करणार आहे। या महोत्सवाच्या यशानंतर हा उपक्रम राज्यभर घेणार अशी माहिती नाम फाउंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी दिली आहे। तसंच कर्जमाफी हा अंशतः सांगून सरकारने शेतकऱ्यांना त्यांचं धान्य घेऊन दिलासा दिला पाहिजे अशी भावना मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाण्यात धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। कर्जमाफी हा अंशतः उपचार आहे, हा काही पूर्णतः नाही आहे। त्याचं कारण असं की आज कर्जमाफी केली तरी उद्या त्यांना कर्ज घ्यावंच लागणार आहे, पुन्हा तीच प्रक्रिया त्यांची चालू होणार आहे। त्यासाठी काय केलं पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करून 100 रुपये एखाद्या शेतकऱ्याची गुंतवणूक असेल तर त्याला 150 रुपये मिळालेच पाहिजेत असं मला ठामपणे वाटतं। कारण साधं तुरीचं उदाहरण जर घेतलं तर जी तूर 13,000 रुपये क्विंटल होती ती आता डायरेक्ट 5,000वर आलेली आहे आणि तुरीचं उत्पादन जास्त झालेलं आहे। नाफेडनी खरेदी बंद केलेली आहे, म्हणजे पिकवलं तरी मरण आहे, नाही पिकवलं तरी मरण आहे, अशा दुर्धर अवस्थेमध्ये शेतकरी बांधव सापडलेला आहे। यातनं लवकरात लवकर मार्ग काढणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे।